शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी पीडित नवलकर कुटुंबियांची भेट घेतली आहे। नवलकर कुटुंबातील 4 जणांचा नवले पूल अपघातात मृत्यू झाला होता। नीलम गोऱ्हेंकडून नवलकर कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे। नवले पूल अपघातात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचंही आश्वासन आता नीलम गोऱ्हे यांनी दिलंय। 4 मृत्यू दोन्ही या कुटुंबातले मिळून झालेले आहेत। त्याचबरोबर आम्ही इकडच्या सर्कल ऑफिसरनाही बरोबर बोलावलं होतं, जेणेकरून यांनी दिलेल्या नुकसान भरपाई किंवा अन्य प्रकारचं पुनर्वसन, तो उतार जो आहे त्या उताराच्या मध्ये बदल होण्याबरोबरच पर्यायी वाहतूक असली पाहिजे। त्याचबरोबर न्यूट्रलवरती गाडी जे चालवतात कात्रज बोगद्यापासून, त्या संदर्भात ड्रायव्हर्सना जाणीव झाली पाहिजे। त्याचबरोबर रमलर्स आणि इतर काही मार्गामध्ये उपाय काढून फार वेगाने ती वाहनं उतारावर जाणार नाहीत हे पाहिलं गेलं पाहिजे। खासदार नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली युतीसाठी प्रयत्न केले असं निलेश राणे म्हणतात। ज्यांना युती करायची आहे त्यांच्यासोबत युती होईल असं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय। बघा, आम्ही सन्माननीय खासदार राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युती व्हावी म्हणून प्रयत्न केले। साहेबांचा आम्ही राणे साहेबांसाठी आम्ही थांबलो इतका वेळ, आणि मग साहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या म्हणून आता आम्ही मैदानात उतरलेलो आहे। आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करतायत, आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत, त्यांनी आमचे फटाके आणि आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी 3 तारखेला। नांदेडमध्ये शिंदे सेनेकडून राष्ट्रवादी आणि भाजपकडे युतीचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। नांदेडमध्ये शिंदे सेनेकडून राष्ट्रवादी भाजपकडे युतीचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंद पाटील बोंढारकरांची ही माहिती आहे। उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलंय। ठाकरे सेनेच्या माजी महापौर विद्याताई निर्मलेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णा यांचाही भाजपमध्ये प्रवेश करण्यात आलाय। तर शिंदे सेनेच्या माजी नगरसेवक शुभांगी बेहनवाल भाजपमध्ये प्रवेश झाल्या। उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय। वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी केल्याचं चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। वांद्र्यातल्या किल्ल्यावर दारू पार्टी सुरू असल्याचं अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। आमच्याबरोबर अखिल चित्रे आहेत। अखिलजी, एक तुम्ही व्हिडिओ ट्विट करून असा आरोप केला की दारू पार्टी इथे झाला होता, काय प्रकरण आहे काय? बघा, एखादा म्युझिक कार्यक्रम किंवा एखादा कॉन्सर्ट अशा प्रकारे या किल्ल्यावर आयोजित करणं हे काही नवीन बाब नाहीये, परंतु दारू पार्टी ते देखील एखाद्या हेरिटेज साईटवर, आपण इथे पाहू शकता की ते एक हेरिटेज साईट आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या ते ताब्यात आहे। मुंबई महानगरपालिकेच्या हेरिटेज ग्रेड 2 कॅटेगरीमध्ये ते येतं। आता त्या ग्रेड 2 कॅटेगरीमध्ये जेव्हा परवानगी दिली जाते तेव्हा अल्कोहोलची, दारू विक्रीची परवानगी देता येते का? शेलार उर्फ कुरेशी साहेबांना हे माहीत नसेल, पण आता ते माहिती पडल्यानंतर, ते पुरावे समोर आल्यानंतर ते कारवाई करण्याची मागणी करणार की नाही? अन्यथा यापुढे त्यांनी संस्कृती, हिंदुत्व आणि सांस्कृतिक हे जे काय भाषा ते रोज सकाळी संध्याकाळी करतात ते त्यांनी करू नये, नाहीतर महाराष्ट्राच्या जनतेसमोर ते हास्यास्पद ठरेल। पहिलं तर ते 15,000 काय ते 10,000 रुपये अकाउंटमध्ये टाकणं, नंतर लाडकी बहीण, आता काय दारू, आता दारू देऊन वोट घ्यायचं, त्याच्यासाठी हे करत आहेत का असं विचारलं तर त्या अमित साटमकडे उत्तर आहे का? आम्हाला जे काय करायचं आहे जनतेसमोर ते मांडलेलं आहे। कारवाई हो नाही हो, आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। मुंबई महानगरपालिका, एक्साइज डिपार्टमेंट आणि हे महाराष्ट्र टुरिझम ते ह्याच्यावरती काय कारवाई करणार आहे हे त्यांनी आता जनतेसमोर त्यांनी प्रसिद्ध करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी।